वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोभमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिणमो सुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। चेतनेचं प्रकरण आम्ही बघतो आहे आणि चेतना ही द्विविध रूपाची आहे। ज्ञान चेतना आणि दर्शन चेतना। चेतना ही या द्विरूपतेचं उल्लंघन करत नाही आणि म्हणून या चेतनेची आराधना अखंडतेच्या माध्यमातून किंवा या ज्ञान दर्शनाच्या माध्यमातून आम्हाला करता येऊ शकते। पहिल्यांदा असद्भूत व्यवहारण्याच्या षटकारकांचा विषय बाजूला ठेवून भेदपरक अशा एकाच द्रव्याश्रित सद्भूत व्यवहाराच्या षटकारकांची स्थापना आचार्यांनी हेतू पुरस्सर केलेली आहे। कारण एकदम आमची पराविषयीची उदासीनता किंवा पराविषयीचं वैराग्य आमच्या जीवनात एकदम येत नाही। जेव्हा अनेक गोष्टी आम्ही अवलोकन करतो, अनेक गोष्टी समजतो आणि त्याच्यातला निरर्थकपणा जाणवतो, तेव्हा कुठे आमचा सद्भूत व्यवहाराच्या कथनावर विश्वास जमतो। आणि त्यानंतर आचार्यांनी सांगितलं की याचा देखील विकल्प तू अंतरंगामधून काढून अभेद आत्म्यामध्ये एकाकार हो, अशा तऱ्हेची ही आचार्यांची एक बाय एकानंतर एक असं सांगण्याची पद्धती आहे। हे सांगितल्यानंतर जर आम्ही चेतना ही द्विरूपतेला भंग म्हणजे तिथे तसं नाही असं जर मानत असू, त्याच्यामध्ये दोन दोष येतात। स्वगुणाचा उच्छेद झाल्यामुळे चेतनेला अचेतनेचा प्रसंग येतो, पहिला दोष हा राहील। आणि दुसरं, व्यापक गुण नसेल तर व्याप्य देखील टिकणार नाही आणि म्हणून चेतना ही द्विविध रूपाचीच मानावी इथपर्यंत आमचा काल विषय झालेला होता। त्यानंतर आम्ही आज 184 नंबरचा कलश वाचणार आहे। 184 नंबरचा कलश बघा। एकश्चिद चिन्मय एव भावो भावा परे ये किल ते परेशां ग्राह्य सतचिन्मय एव भावो भावा परे सर्वत एव हेयः। चैतन्याचा हा एक चिन्मय भावच आहे। चेतनेचा भाव कोणता तर चिन्मयता हा चेतनेचा भाव आहे। म्हणजे एक द्रव्य आणि दुसरा द्रव्याचा गुण आणि अन्य जे भाव आहे या चेतनेशी जे विसंवाद उत्पन्न करणारे भाव आहे, जे परभाव आहे, हे सगळे स्पष्टपणे परभाव आहे। परेय किल केचन, हे सगळे परभाव आहे। जसा राग आहे, क्रोध आहे, मान आहे, माया आहे, जितके कर्मोदयजन्य भाव असतील हे जरी जीवाच्या पर्यायीमध्ये होत असले तरी जीवापासून ते कथंचित भिन्न असल्यामुळे ते परभाव म्हटल्या गेले। कर्म सापेक्ष जो जो परिणाम आहे तो परभाव आहे आणि या परभावांची गिनती आम्ही 29 भावांच्या माध्यमातून केलेली आहे, म्हणून हे स्पष्टपणे परभाव आहे। म्हणून एक चिन्मय भावच हा ग्रहण करण्यायोग्य आहे। म्हणून आम्हाला एकाची आराधना करायची आहे। अभेद चिन्मय भाव हा आम्हाला सर्वथा उपादेय आहे आणि जे परभाव आहे ते सर्व त्याज्य आहे। या कलशाच्या माध्यमातून आपण काल बघितलेलं होतं
की बी वृक्ष बी अशी जरी ही परंपरा असली तरी जर बीज दग्ध केल्यानंतर परत ते अंकुरित होत नाही. एकदा मनामध्ये रागद्वेषादिकांचं हे जे बीज आहे, या बीला अशा तऱ्हेने आमच्या ध्यानरूपी अग्नीने, विचाररूपी चिंतनाने जर आम्ही दग्ध केलं, भेदविज्ञानाच्या माध्यमातून हे जर बीज दग्ध केलं की हा राग म्हणजे मी नाही, हा राग माझ्यापासून पृथक आहे, ही जर वारंवार वारंवार आम्ही भावना भावली तर जीवनामध्ये स्पष्टतः हे परभाव माझ्यापासून स्वयमेव दूर झालेले मला दिसतात. आम्हाला पुरुषार्थ हा करायचा आहे की आमच्या स्वरूपाची सतत जागृती आणि जो परभाव आहे तो मी नाही अशा प्रकारची आमची प्रवृत्ती जीवनामध्ये सदैव जर आम्ही जोपासली तर सहजच हे परभाव जीवनातून अलग निघू शकतात. यानंतर 300 नंबरची गाथा आम्ही बघणार आहोत. काल थोडं आपलं मागे पुढे झालं होतं. 184 नंबरचा कलश आता आपण बघितला आणि 300 नंबरची गाथा आपण आता वाचतो आहे. को नाम भणिज्यो बुहो नादुम सव्वे पराइये भावे मज्जमिनं तियवयणं जानन्तो अप्पयं शुद्धम जानन्तो. अपणो आत्म्याला जो शुद्ध जाणत आहे असा को नाम बुह, बुह म्हणजे बुद्धिमान, असा कोण बुद्धिमान पुरुष आहे की जो सर्व परभावे नादुम, हे सर्व परभाव आहे असं जाणून हे माझे आहेत असे वचन बोलेल. जसं आचार्यांनी पूर्वी उदाहरण दिलेलं आहे एका धोब्याचं आणि एका व्यक्तीचं, क्ष व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे. जसं त्या व्यक्तीकडे धोब्यानी चुकून होऊन दुसऱ्याचा कपडा आणून दिला आणि ही व्यक्ती निर्धास्तपणे तो आपलाच कपडा आहे असं समजून बसली. पण ज्या वेळेला धोब्याला जाणीव झाली की अरे आपण उलटा पालट केलेली आहे, त्या धोब्यानी त्या व्यक्तीला ही वस्तू तुझी नाही, हा कपडा तुझा नाही हे सांगितलं. आणि कपडा तुझा नाही हे सांगितलं कशावरून, तर चिन्हांनी ओळख पटवून दिली की ही पहा, ही चिन्ह जी तुझ्या कपड्यावर लावलेली आहे ती वेगळी आहे आणि या कपड्यावरची ही चिन्ह वेगळी आहे. त्याच्यावरून त्याला त्याच्या चादरीची, वस्त्राची ओळख करून दिली. ही ओळख करून दिल्यानंतर जो खरा बुद्धिमान आहे, जो ज्ञानी आहे, तो नक्कीच ती वस्तू पर आहे असं समजून त्याचा जीवनात त्याग करेल. त्याला जर ओळख पटली की खरंच आहे ही वस्तू माझी नाहीये, ही अदलाबदल झालेली आहे, हे दुसऱ्याचंच वस्त्र मी माझं समजून ओढलं होतं, आता मला जाणीव झाली की ताबडतोब तो त्या वस्त्राचा त्याग करणार आहे. कदाचित त्याग करायला काही त्याला समय लागेल, परंतु मनामधून त्याचा त्याग तर त्याच समय झालेला आहे ज्या समयात त्याला त्याची जाणीव झालेली आहे. प्रत्यक्षामध्ये त्याग करायला किंचित समय त्याला लागू शकतो. या ठिकाणी आचार्य तेच सांगत आहे की जर हे रागद्वेषादी जीवाचे प्रभाव आहे असं जर ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी जाणलं, त्याचा जर अनुभव घेतला की मी एक न्यायक स्वभावी आत्मा आहे आणि हे सगळे परभाव आहे आणि हे माझ्यापासून भिन्न आहे असं जर त्या ज्ञानीने जाणलेलं आहे, तर तो कधीही त्रिकालवर्ती परभावांना आपलं म्हणणार नाही. तो नेहमी हे म्हणेल की ह्या सगळ्या पररूप वस्तू आहे, हा म्हणजे मी नाही. जशी एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये लहानपणापासून राहत असेल, त्या व्यक्तीला कल्पना नाही की हे आपलं घर नाही आहे. थोडं मोठं झाल्यावर त्याला जाणीव झाली की अरे आपण ज्याला आपलं घर म्हणतो आहे हे माझं घर नाही, या ठिकाणी मी तर आश्रित म्हणून वाढतो आहे. ही ज्याला जाणीव झाली
ती व्यक्ती अंतरंगामधून कधीही त्या घराला माझं आहे असं स्वीकारणार नाही. उपकाराची कदाचित जाणीव ठेवेल, पण उपकाराची जाणीव ठेवल्यानंतर अंतरंगामध्ये जे लहानपणी त्याच्याविषयी ममत्व भाव होता, हे घर माझं आहे, हा भाव त्याच्या जीवनातून निघून जाणार आहे. ही गोष्ट नक्की सत्य आहे. म्हणून अर्थात पंडित तर असे म्हणू शकत नाही. पंडित या ठिकाणी बुद्धिमान व्यक्तीला म्हटलेला आहे. का पहा, जो पुरुष आत्मा आणि पराच्या निश्चित स्वलक्षणाच्या विभाग पाडणाऱ्या प्रज्ञेमुळे ज्ञानी होतो. त्यांनी स्वलक्षण जाणलं. जसं त्या चादरीवरचं लक्षण त्यांनी जाणलेलं होतं की चादरीवर ज्या खुणा आहे या वेगळ्या व्यक्तीच्या आहे, माझ्या चादरीवर ज्या खुणा असतात त्या वेगळ्या रंगाच्या आहे, हे त्यांनी जसं जाणलं आणि स्वलक्षणाच्या विभागाद्वारे विभाग पाडणाऱ्या प्रज्ञेमुळे, आणि प्रज्ञा ही डिव्हिजन करू शकते, भेद करू शकते, दोन अलग आहे तर ती अलग पाहू शकते, अशा प्रज्ञेच्या द्वारे ज्ञानी होतो. तो खरोखर एक चिन्मय भावाला आपला आत्मीय मानतो. असा जो ज्ञानी आहे, ज्याला भेद विज्ञान झालेलं आहे, आत्मप्रतीती झालेली आहे, मी कोण आहे पर्यायी मध्ये ज्याला ज्ञात झालं, ज्यांनी स्वतःचा त्रिकाल स्वभाव अनुभवला पर्यायी मध्ये, त्या व्यक्तीला कधीही परभाव माझे आहे असे प्रतीतीत येणार नाही. जेव्हा आचार्य रागाला पौद्गलिक कथन करतात, त्यावेळेला पौद्गलिक कथन करण्यामध्ये आचार्यांनी दोन कारण सांगितली होती. थोडं मागे जाऊ, आपण आपल्याला काय म्हणायचंय नेमकं हे लक्षात घ्या. त्यावेळेला आचार्यांनी रागाला पौद्गलिक म्हणताना दोन कारण सांगितली होती. वास्तविकतः राग तर जीवाच्या पर्यायीत होतो, म्हणून तो जीवाचाच आहे, हे एक गोष्ट. परंतु तरीही रागाला पौद्गलिक म्हणण्यामागचा हेतू सांगताना आचार्यांनी सांगितलं की जीवाची आणि रागाची व्याप्ती घटित होत नाही. राग हा कर्माच्या उदयात होतो आणि नवीन कर्माला बांधतो, म्हणून वास्तविकतः त्याची व्याप्ती ही पुद्गल कर्मासह घटित होते. जीवासह त्याची त्रिकाल व्याप्ती आम्हाला दिसत नाही, आणि म्हणून जीवाचा राग नाही. जीव राग पौद्गलिक आहे. ही गोष्ट एक कारण दिलेलं होतं. आणि दुसरं कारण दिलेलं होतं, जेव्हा सम्यक दृष्टी जीव अनुभव करतो, म्हणजेच आत्मा स्वभाव त्याला प्रतीतीत येतो, अनुभूत होतो, पर्यायी मध्ये तो आत्मा असा आहे हे जाणतो, त्या समयात मी रागरूप आहे अशी प्रतीती त्याला येत नाही. मी ज्ञानी आहे अशी प्रतीती त्याला येते, पण मी राग आहे अशी प्रतीती त्याला त्या वेळेला येत नाही. अनुभूतीमध्ये मी राग आहे हे तो अनुभूत करत नाही, आणि म्हणून राग पौद्गलिक आहे. आता ज्याच्या अनुभूतीमध्ये हा राग आलेला नाही असा जो ज्ञानी आहे, हा रागाला आपलं मानेल का? म्हणून या ठिकाणी सांगितलं की ज्यांनी चिन्मय भावाला आपला आत्मीय समजलाय, की मी तर काय आहे, त्याच्या अनुभूतीत काय आलाय, चैतन्यमय आत्मा आहे हे त्याला प्रतीतीत आलेलं आहे. मी चैतन्य रूप आहे हे त्यांनी प्रतीतीत घेतलेला आहे, आणि बाकीचे भाव मी नाही अशी प्रतीती त्याच्या जीवनात आहे, आणि म्हणून बाकी सर्वच भावांना तो परकीय जाणतो. असे जाणणारा बुद्धिमान पुरुष परभावांना हे माझे आहे असे कसे म्हणेल? आणि जर त्याला हे समजून चुकलेलं आहे, कदाचित वरपांगी देखादेखी तो तसं म्हणेलही, परंतु अंतरंगामध्ये श्रद्धा त्याची हीच असणार आहे की हे परभाव मी नाही. वरपांगी तो एखाद्या वेळेला तशा प्रकारची क्रिया करताना दिसेल,
पण तरीही अभिप्रायामध्ये त्याला परभाव माझे नाही ही प्रतीती जीवनात आली आहे. तो कधीही अभिप्रायाने परभाव माझे आहे हे म्हणणार नाही. ज्ञानी तर असे म्हणू शकत नाही, कारण पर आणि आत्मा यामध्ये निश्चयाने स्वस्वामी संबंधाचा हे माझे आहे आणि मी त्यांचा स्वामी आहे याचा अभाव आहे. समयसार मध्ये पुढे 47 शक्तींचं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक स्वस्वामी संबंध शक्ती अशी पण शक्ती आहे. आणि कोण आत्म्याचा आहे आणि कोण पर आहे हे त्या ठिकाणी स्पष्टपणे उलगडून दाखवलेला आहे. तर असा पराचा आणि परभावांचा आणि आत्म्याचा स्वस्वामी संबंध असत नाही. आणि म्हणून हा रागद्वेषादी परभाव याला कधीही श्रद्धेने अभिप्रायाने आपलं म्हणणार नाही. उदाहरण पहा, पुराणांमधली आपली उदाहरणं आहे. भरतानी षटखंडाचं आधिपत्य स्वीकारलं. षटखंडाचे ते स्वामी होते. आम्ही इकडे सांगतो की भरत क्षायिक सम्यक दृष्टी होता. क्षायिक सम्यक दृष्टी असताना सुद्धा मी 6 खंडांच्या अधिपती आहे, मी नवनिधीचा मालक आहे, 14 रत्न माझ्या दरबारी आहे, त्यांचा मी उपयोग करू शकतो, हे सर्व माझं आहे. हा अभिप्राय, ही श्रद्धा भरताची असू शकेल का? व्यवहारामध्ये तो म्हणणार आहे की मला दिग्विजयासाठी बाहेर पडावं लागतं. माझ्या कोशागारामध्ये चक्ररत्नाची प्राप्ती झाली, मी चक्ररत्नाचा स्वामी आहे, या 14 नवनिधी माझ्या आहे. व्यवहाराची भाषा त्याची तशी असली तरी देखील क्षायिक सम्यक्त्वाचे ते धनी असल्यामुळे ते जीवनात अभिप्रायाने कधीही यांचा मी स्वामी आहे हे मानणार नाही. जरी 6 खंडांचं आधिपत्य मिळाल्यानंतर जो ऋषभाचल पर्वत आहे, त्या पर्वतावर आपल्या रत्नांनी ते स्वतःचं नाव कोरतात. नाव कोरताना एक नाव त्यांना मिटवावं लागतं. एवढं सगळं असतानाही या पृथ्वीचा मी स्वामी आहे किंवा ही पृथ्वी माझी आहे ही मान्यता नाही. कारण माहितीये, ही पृथ्वी कधीही कुणाचीही झालेली नाही. एका दृष्टीने ही पृथ्वी, या पृथ्वीने कुणाच्याही गळ्यामध्ये वरमाला टाकलेली नाही. ही पृथ्वी निरंतर कुमारी आहे, कुमारीच असणार आहे. तिने कुणालाही आपलं स्वामित्व दिलेलं नाही, हे निर्भेद सत्य आहे. आणि क्षायिक सम्यक दृष्टीच्या जीवनामध्ये या सत्य त्यांना उजागर झालेलं आहे. व्यवहारामध्ये सगळ्या नियोगानुसार गोष्टी घडलेल्या आहे. स्वतःच्या भावाशीच युद्ध करावं लागलं आणि युद्ध करत असताना सुद्धा अंतरंगाचा अभिप्राय मात्र त्यांचा कायम होता. दोघही भाऊ क्षायिक सम्यक दृष्टी होते. बाहुबली पण क्षायिक सम्यक दृष्टी होते आणि भरत चक्रवर्ती पण क्षायिक सम्यक दृष्टी होते. दोघांनाही माहिती होतं की ही पृथ्वी कधी कुणाची होऊ शकत नाही. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यानंतर ही सगळं सोडून या ठिकाणाहून जावं लागणार आहे आणि ते तद्भव मोक्षगामी आहे हेही त्यांना ज्ञात होतं. आणि तरीही जीवन जगत असताना अशा प्रकारच्या व्यवहाराचा सामना त्यांना करावा लागला. अपरिहार्यपणे या भूमिका त्यांच्या जीवनात आलेल्या आहे. बाहुबली देखील त्यानंतर निघून गेले. वैराग्य त्यांच्या अंतरंगामध्ये धारण झालं, पण अंतरंगामध्ये अप्रत्याख्यानाचं असं शल्य टोचत होतं की मी भरताच्या भूमीवर आहे. आणि भरताने संबोधन केल्याबरोबर एका क्षणात ते शल्य पण त्यांचं अंतरंगामधून निघून गेलं आणि ताबडतोब केवल ज्ञानाची प्राप्ती त्यांना
झाली. म्हणून हे अशा प्रकारचं त्यांचं जीवन असणार आहे. म्हणून चैतन्यमय भावच सर्वथा उपादेय म्हणून ग्रहण करावे. शेष सर्वच भावांचा त्याग करावा हा सिद्धांत आहे. म्हणजे ज्ञानी जीव हा स्वतःला द्रव्यकर्म, भावकर्म आणि नो कर्म यांनी रहित अनुभवतो. जेव्हा तो अनुभव घेत असेल, अनुभवाची दशा निरंतर असत नाही. क्षायिक सम्यक दृष्टीच्या जीवनात 6 महिन्याच्या कालावधीनंतर अंतर गेल्यानंतर त्यांना नियमाने आत्मानुभव होतोच होतो. पण निरंतर अनुभव राहील असं मात्र नाही. पण जेव्हा अनुभवाची दशा आहे त्यावेळेला मी द्रव्य कर्म, भाव कर्म आणि नो कर्मापासून पृथक असा मी न्यायक स्वभावी आत्मा आहे, हीच त्यांची अनुभूती नित्य विद्यमान आहे. व्यवहारामध्ये हाच न्यायोचित रिवाज आहे की न्यायी बुद्धिमान पुरुष पराच्या धनाधिकाला आपलं मानत नाही. तसेच सम्यक ज्ञानी संपूर्ण परद्रव्याला आणि परभावांना आपले स्वकीय स्वभाव समजत नाही. आपल्या ज्ञानमय भावांनाच आपलं समजून त्याचं ग्रहण करतो. आणि म्हणून या गाथेचा प्रयोग आमच्या जीवनात आम्हाला करायचा असेल तर लक्षात घ्यायचं आहे की प्रथमतः आम्हाला आमचं स्वतत्व काय आहे हे जाणायचं आहे. पहिले शाब्दिक जाणणार आहे आम्ही, कारण एकदम अनुभूती आम्हाला होऊ शकत नाही. पहिल्यांदा तर अशुभाचा त्याग करत करत आमचा स्वभाव काय आहे हे आम्हाला शास्त्राच्या उपदेशाच्या माध्यमातून ज्ञात करून घ्यावं लागेल. भेदविज्ञान काय आहे, कुठे आमची नेमकी संधी आहे हे ज्ञान आम्हाला करावं लागेल. आणि म्हणून प्रथमतः आम्हाला स्व आत्म्याला जाणायचं आहे. त्याची व्याप्ती आम्हाला समजून घ्यायची आहे. हा आत्मा कसा आहे, तर हा आत्मा अनादि अनंत आहे, अखंड आहे, अभेद आहे, एकरूप आहे. याच्यामध्ये अनेक पर्यायी होत असेल तरी स्वभावाने या आत्म्यात विकार नाही, हे सत्य आम्हाला उजागर करून समजावं लागेल. आत्मतत्वाची व्याप्ती, त्रिकाल व्याप्ती आमच्या अंतरंगामध्ये आली पाहिजे. त्याची महत्ता आम्हाला जाणता आली पाहिजे. आणि एवढा मी महिमावान आहे हे आमचं खरं सौभाग्य आहे. आमचं सौभाग्य कोणतं आहे आमच्या जीवनामध्ये, आम्हाला एवढं पद प्रतिष्ठा हे मिळते हे आमचं सौभाग्य नाही आहे. आम्हाला जिनवाणीचं श्रवण करण्यासाठी आम्हाला अनुकूलता आहे. जिनवाणी आम्ही वाचू शकतो, ऐकू शकतो, अनुभवू शकतो. भगवंतांची प्रतिमा आम्ही अपलक नेत्रांनी निहाळू शकतो, हे आमचं सौभाग्य आहे. आणि याच्यावर आम्हाला आमचा गर्व असायला पाहिजे. आणि आमच्या अंतरंगामध्ये निरंतर भावना आम्हाला ही भावायची आहे की सचिन तोपी दरिद्रोपी जिन धर्म नुवासिता. हा, मला चिंता असली तर चालेल, मी दरिद्री झालो तर चालेल, पण हे भगवन तुझे चरण कमल मात्र माझ्या हृदयामध्ये निरंतर असले पाहिजे. जिन धर्माचा मी निवास, जिन धर्म अनुयायी मी निरंतर असला पाहिजे. जिन धर्म माझ्या जीवनात नेहमी नेहमी असलाच पाहिजे. हाच भाव या गाथेच्या अनुषंगाने आम्हाला प्रयोगाच्या रूपामध्ये बघायचं आहे. आणि यानंतर आचार्य परत कलश ठेवतात आहे. 185 नंबरचा हा कलश आहे. सिद्धांतो यमुदात्त चित्त चरिते मोक्षार्थिभिः सेव्यताम् शुद्धं चिन्मयमेकमेव परमं ज्योति सदैवास्म्यहम्. एते ये तु समुल्लसन्ति विविधा भावा पृथक् लक्षणा तेहं नास्मि यतोऽत्र ते मम पर द्रव्यं समग्रा अपि.
ज्याच्या चित्ताचे चरित्र उदात्त आणि उत्कट आहे, अशा मोक्षार्थी जीवांनी या सिद्धांताचं सेवन करावं. अनेक शब्द याच्यात आलेले आहे. ज्याच्या चित्ताचे चरित्र उदात्त आणि उत्कट आहे, असा हा मोक्षार्थी जीव. मोक्षार्थी ज्याला मोक्षाची अभिलाषा आहे. आम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये प्रामाणिकपणे हा प्रश्न उपस्थित करू शकतो की खरंच आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारची उत्कट मोक्षाची अभिलाषा आहे का? जर खरी अभिलाषा आहे तर तो आहे मोक्षार्थी जीव. त्याला म्हटलं जातं मुमुक्षू. असा हा मोक्षार्थी जीवांनी या सिद्धांताचं सेवन करावं की मी तर सदैव शुद्ध चैतन्य मात्र एकमात्र परम ज्योती आहे, आणि हे जे काही अनेक प्रकारचे भिन्न लक्षणात्मक भाव आहे ते म्हणजे मी नव्हे, कारण ते सर्व मला परद्रव्य आहे. जे जीव संसारातील दुःखांपासून मुक्त होऊ इच्छितात ते कोण आहे? तर उदार चित्त, मनस्वी, उत्कृष्ट मोक्षार्थी किंवा मुमुक्षू आहे. या कलशामध्ये जो मोक्षार्थी शब्द आलेला आहे त्याला सर्वप्रथम लक्षात घ्या. मोक्षार्थी, मोक्षाचा अर्थी, ज्याच्या जीवनात मोक्ष हे प्रयोजनीय आहे तो मोक्षार्थी. त्याला आपण ज्ञानी म्हणूया, म्हणजे जो एकदेश वितरागतेने संपन्न आहे असा ज्ञानी, किंवा खऱ्या अर्थाने धर्मी. त्याच्या जीवनात धर्म आहे. कारण धर्म म्हणजे काय? तर धर्म म्हणजे ज्यांनी वस्तूच्या स्वरूपाला जाणलं आहे, प्रतीतीत घेतले आहे, तो खऱ्या धर्म आहे. म्हणून रत्नत्रय हा आमचा धर्म आहे, आणि रत्नत्रयाची एक देश शुद्धता ज्याच्या जीवनात व्यक्त आहे तो आहे धर्मी पुरुष. म्हणून धर्मी म्हणा, त्याला ज्ञानी म्हणा, मोक्षार्थी म्हणा किंवा मुमुक्षू म्हणा, सर्व हे एकार्थवाची शब्द आहे. की अनंत सुखमय मोक्षाचा आंशिक अनुभव ज्याला आपल्या पर्यायीत आलेला आहे तो मोक्षार्थी. सकल कर्माच्या क्षयाने उत्पन्न अतींद्रिय सुख ज्यांनी उपादेय मांडले, अनुभवले, तो मोक्षार्थी. किंवा अतींद्रिय आनंदाच्या अंशाचा स्वाद ज्याला पर्यायी मध्ये आलेला आहे तो मोक्षार्थी. पूर्ण अतींद्रिय आनंद म्हणजे मोक्ष, आणि त्या आनंदाचा जो अर्थी आहे, अर्थी म्हणजे ज्याला अभिलाषा आहे, तो म्हणजे मोक्षार्थी. प्रत्येक जीवात ज्ञान आणि आनंद पूर्ण रूपाने, शक्ती रूपाने विद्यमान आहे. हा विश्वास, श्रद्धा ज्याला आहे व ज्याच्या दृष्टीत हा निज आत्मा आलेला आहे तो मोक्षार्थी आहे. किंवा ज्याला स्वतःच्या आत्मतत्वावर अकाट्य विश्वास आहे की मी आत्मा आहे आणि मी परमात्मा बनूच शकतो, हा अभेद्य, अकाट्य, अडिग विश्वास ज्याच्या जीवनात आहे तो मोक्षार्थी आहे. आमच्या जीवनात पहिल्यांदा हा विश्वास आम्हाला निर्माण करायचा आहे की मी आत्मा आहे आणि मी परमात्मा बनू शकतो. अशा जीवाचे चरित्र हे निश्चितपणे उदात्त असतं. उदात्त असतं म्हणजे उदार असतं, उच्च असतं, उज्ज्वल असतं, काही म्हणा. अशा मुमुक्षु जीवांना एकाच महान सिद्धांतावर दृष्टी केंद्रित करायची आहे. म्हणजे आम्हाला आमचा मोक्ष पथ आचार्य दर्शवितात आहे. काय सांगतात आहे? बस बाकी काही नाही, मी तर एक शुद्ध चैतन्य मात्र परम ज्योती रूप आहे. हे राग, द्वेष, मोहभाव माझ्यात होतात, पण मी या सर्वांपासून भिन्न आहे, हे माझं नाही,
मी त्या रूप नाही, मी त्याचा करता नाही. आणि ह्या सिद्धांतावर जाण्याची प्रेरणा आचार्यांनी या कलशामध्ये आम्हाला दिलेली आहे. आणि संपूर्ण समयसारचं हार्द काय असेल, रहस्य काय असेल, तर हेच आहे की मी एक शुद्ध चिन्मात्र असा परम ज्योती स्वरूप आहे. एक काही काही शब्द जे आचार्यांचे आहे, अमृतचंद्र आचार्यांचे, हे तर आमच्या ध्यानाचा विषय बनू शकतात. एवढी महानता आणि एवढ्या प्रकारचं ऊर्जा या शब्दांमध्ये देखील आम्हाला दिसते. म्हणून मुमुक्षु कोण हे सांगताना पंडित बनारसजी दासजी लिहितात, जिनके सुमती जागी भोगसो भये विरागी. ज्यांची सुमती जागृत झाली आहे आणि भोगापासून जे विरक्त आहे. परसंग त्याग जे पुरुष त्रिभुवन में, त्यांनी परसंग सोडला. रागादिक भावनी सो जिनकी रहणी न्यारी, रागादिकांना स्वतःपासून त्यांनी दूर बघितलं. कबहू मगन भय न रहे धाम धन में, आणि ते कधीही धाम आणि धनामध्ये मग्न नाही. धाम म्हणजे सदन, घर, प्रासाद आणि धन, याच्यामध्ये जे मग्न नाही. जे सदैव आपको विचारे सर्वंग शुद्ध, जिनके विकलता न व्यापे कहू मन में, आणि ज्यांच्या अंतरंगामध्ये किंचित देखील विकलता नाही, विकलता नाही, खेद खिन्नतेची भावना नाही. पर्यायी मध्ये त्याच्या जीवनात कितीही दुःखांचा, संकटांचा सामना करावा लागला तरी यत्किंचित देखील विकलता, खेद खिन्नता त्याच्या जीवनात नाही. तो परम आनंदामध्ये निरंतर मग्न आहे. अशा प्रकारचा जो मोक्षार्थी आहे. तेही मोक्ष मार्ग के साधक कहावे जीव, आणि असे जीव मोक्ष मार्गाधिकाचे साधक आहे. भावे रहो मंदिर में, भावे रहो वन में. ते मग मंदिरात निवास करत असो की वनामध्ये निवास करत असो, ते घरामध्ये असो की घराबाहेर अनगार असो, ते कुठेही असले तरी त्यांच्या अंतरंगामध्ये अशी ही वैराग्याची ज्योती नित्य विद्यमान आहे. चेतन मंडित अंग अखंडित शुद्ध पवित्र पदार्थ मेरो. चेतन मंडित अंग अखंडित म्हणजे मी अखंड आहे, शुद्ध आहे, पवित्र आहे असा पदार्थ मेरू, माझा म्हटलं पण तो मीच आहे. राग विरोध विमोह दसा समुझे भ्रम नाटक पुद्गल कैसो. या सगळ्यांना तो समजून आहे आणि हे जणू काही पुद्गलाचं भ्रमपूर्ण नाटक सुरू आहे. भोग संयोग वियोग बिथा अवलोकी कहे यह कर्मज घेरो. हे सगळे भोग संयोग वियोग हे सगळं तो अवलोकन करतोय आणि ही सगळी कर्मजन्य दशा आहे, हेही त्याला ज्ञात आहे. भोग आहे, भोग यही रहे भोगी निकल पडा. संयोग आहे, संयोग सुटणारा आहे. शरीराचा संयोग आहे आणि शरीर हे कसं आहे तर शरीर मरण धर्म आहे. शरीर हे रोग धर्म आहे. ही त्याची चिंतनाची धारा आहे की शरीर आहे, शरीराला रोग होणारच आहे, शरीराचा संयोग झालाय त्याचा वियोग होणारच आहे. अशा प्रकारे अवलोकी कहे यह कर्मज घेरो है चिन्ह को अनुभव इह भांती सदा तिनको परमार्थ नेरो. आणि अशा तऱ्हेने हा त्याचा अनुभव सतत अंतरंगामध्ये त्याला वैराग्याचं स्फुल्लिंग उत्पन्न करण्यासाठी मदत करत आहे. आणि तो अनुभवतो की अरे मी तर परमात्म्याच्या अत्यंत निकट असा आहे. अशा तऱ्हेने हा कलश आपण या ठिकाणी बघितलेला आहे. बाकीचं उद्याच्या याच्यात. जिनवाणी के ध्यान ते सूझे लोकालो सो जिनवाणी मस्तक नमू सदा देत हूँ हो.
नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवस्ताहुणं. सर्वांना जय जिनेंद्र.